रायगड रोहा येथे शिंदे गट शिवसेना यांनी रविवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली। जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांबद्दल बेताल वक्तव्याचा शिवसेना शिंदे गट यांनी जाहीर निषेध व्यक्त केलाय। रायगड पालकमंत्री पदावरून रस्सीखेच चालू असताना राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट वाद पुन्हा उफाळून आल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिंदे शिवसेना गटाच्या नेत्यांसह कार्यकर्ते एकमेकांवर बेताल वक्तव्य करत आहेत। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोह्यातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे नेते भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले होते। त्या वक्तव्याचा शिंदे शिवसेना गटातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला। त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, विजय बोरकर यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथम जय महाराष्ट्र। आज विशेष आमंत्रित पत्रकार परिषद रोहा तालुका शिवसेनेच्या वतीने जी काय आयोजित केली आहे, या आयोजित पत्रकारितेसाठी जे उपस्थित असलेले जे जिल्हा प्रमुख प्रमोदभाई घोसाळकर, त्याचबरोबर उपस्थित व्यासपीठावर असलेले रोहा तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी व उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक, गेले 8 दिवस म्हणजे 8 दिवस म्हणण्यापेक्षा आमच्या गोरगरिबांचा नेता कैवारीचा वाढदिवस झाल्यापासून कोणाच तरी पोटात दुखायला लागलंय आणि पोटात दुखायला लागल्यानंतर काय झालंय की ते जास्तच कळा मारायला लागल्यात आणि त्या कळा या छोट्या मोठ्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत त्यांच्या कळा वाजवण्यासाठी किंवा पोटदुखी वरती उठवण्यासाठी हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला वापरून त्याच्याकडनं काहीतरी आमचे दैवत आहेत, रायगड जिल्ह्याचे तिन्ही आमदार मान्य भरतशेठ गोगावले असतील, मान्य महेंद्र दळवी असतील, महेंद्र थोरवे असतील, हे तीनही आमचे दैवत आहेत। कारण प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमागं अहोरात्र म्हणजे कधीही 24 तास आमच्या पाठीमागं कायमपणे उभे राहणारे आमचे तिन्ही दैवत आणि हे दैवत जे काम करतायत हे रायगड जिल्ह्यातले किंग आहेत। आम्ही स्वतः म्हणत नाही, स्वतःला आम्ही म्हणून घेत नाही किंग, तर इथली जनता, रायगडमधली जनता आमच्या तिन्ही दैवतांना रायगडचे किंग समजते। याच्यातच आमचा शिवसैनिक मनापासून समाधानी आहे। गेले तुम्ही 8 दिवस बघत आलाय की आमच्या खरं म्हणजे तिन्ही आमदारांना विशेष करून जी जनसामान्याकडनं मिळालेली उपाधी आहे, एक आमचे गोरगरिबांचे कैवारी, दुसरे आमचे दमदार आमदार, तिसरे आमची शिवसेनेची बुलंद तोफ, असे तीनही आमदारांना उपाधी ही मिळालेली आहे। ही कोणीतरी लावलेली नाही आहे, ही सर्वसामान्य जनतेने दिलेली उपाधी आहे आणि आमचे तीनही आमदार शेठ या नावाने ओळखले जातात। म्हणून कोणीतरी 8-15 दिवसापूर्वी एका क्लिपमध्ये म्हणणार होते, हेच काय गोरगरिबांचे सेठ, आम्ही नाही का? तर तुम्ही कधीच होऊ शकणार नाहीत गोरगरिबांचे सेठ। आमचे भरत शेठ हे खरोखर गोरगरिबांचेच शेठ आहेत, म्हणून त्याला कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा नावाने उपाधी दिली जाते। दुसरे आमदार महेंद्र शेठ दळवी, ज्यांना उपाधी दमदार आमदार, तुम्ही बघितलात की आतापर्यंत किती आमदार होऊन गेले, पण कोणालाही दमदार आमदार बोलण्याची हिम्मत झाली नाही, कारण आमच्या आमदारांनी केलेलं काम हे दमदार होतं आणि म्हणूनच दमदार आमदार म्हणून ओळखलं जातं। तिसरी जी काय आमची रायगडची बुलंद तोफ आहे, जी कोणालाही घाबरत नाही, जी कोणाच्या दबावाखाली येत नाही, जी स्पष्ट वक्तेपणे सांगते की मी शिवसैनिक आहे, शिवसैनिक हा वाकणार नाही, झुकणार नाही, असं सांगण्याचं काम करणारी बुलंद तोफ म्हणजे महेंद्र थोरवे आहे। या तिन्ही लोकांचा आदर्श या शिवसेनेने घेतलेला आहे, प्रत्येक शिवसैनिकांनी स्वीकारलेला आहे। मी सांगितलं की तिन्ही आमदारांनी इतिहास घडवलेला आहे। आपला काय इतिहास आहे? जे जे बोलले त्यांचा इतिहास काही नाही, हे केवळ सत्तेच्या लालसे पोटी निर्माण झालेले सगळे आमदार आहेत। आमचे जे आमदार आहेत त्यांनी इतिहास घडवलाय। भरत शेठ 4दा निवडून आलेत, असा इतिहास तुमच्याकडे नाही आहे। महेंद्र दळवी अलिबाग मधला 2दा निवडून आलेत, जे सांगत होता की कोणी निवडून येऊ शकत नाही 2दा,
हा इतिहास घडवण्याचं काम महेंद्र दळवींनी केलेलं आहे. तिसऱ्या भरत मी सांगितला की दुसऱ्यांदा निवडून येण्याचं काम महेंद्र थोरवेंनी केलेलं आहे. आमचे तीनही आमदार, तीनही आमचे जे काही शिलेदार आहेत रायगडचे, हे सगळे दमदार आहेत आणि इतिहास घडवून तयार झालेले नेते आहेत. असे एकाच कुटुंबातील, एकाच घरात तयार झालेले नाही आहेत. वेगवेगळ्या मातीतून तयार झालेले आहेत. सर्वसामान्य जनतेची नाळ प्रत्येकाशी जोडलेली आहे. म्हणून या तिन्ही आमदारांना वेगवेगळी उपाधी करून तिन्ही आमदार ओळखले जातात. मध्यंतरीच्या काळात कोणीतरी बोलण्याचा प्रयत्न केलाय की महेंद्र दळवींना आम्ही निवडून आणले. काय? महेंद्र दळवींना आम्ही निवडून आणण्याचं काम केलंय. अहो, राष्ट्रवादीवाल्यांनी आदल्या रात्री काय केलंय हे जिल्हा प्रमुखांनी आमच्या आधीच्या बाईटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणाचा फोन कोणाला गेला होता याच्या व्यतिरिक्त आता आकडेवारी जर तुम्हाला सांगायची झाली, अलिबाग मतदारसंघ, फक्त अलिबाग मतदारसंघच बोलतोय. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या रायगड जिल्ह्यामध्ये केवळ एकमेव एकच दिवा जळत आहे, फडफडत आहे, जो केवळ श्रीवर्धनमध्ये आहे. बाकीच्या इतर रायगड जिल्ह्यामध्ये बघितलात तर शिवसेना भाजप युती ही खंबीर आहे आणि 3 आमदार शिवसेनेचे आहेत, 3 आमदार बीजेपीचे आहेत. याच्यावरून सर्वसामान्य जनतेला देखील समजतंय की ताकद कोणाची आहे आणि कोण कुठं बसलेला आहे. जिथे एकच आपला आहे आणि आपलं गप सांभाळावं हेच त्यांना सांगतोय. कारण आमच्या जीवावरती तुम्ही खासदार म्हणून निवडून आलेत हे ठोकपणे सांगतोय, उगाच सांगत नाही. महेंद्र दळवींनी दिलेले 38,000 ते 40,000चा मताधिक्य तुमच्या मुलीच्या मतदारसंघात देखील तुम्हाला मिळू शकलेला नाही आहे. आणि मग तुम्ही जर बोलत असाल की महेंद्र दळवींना आम्ही निवडून आणलं, तर हे सगळं पोरखेळ आहे. कारण तुम्हाला पोरखेळ करण्याची सवय आहे. आम्ही असं करत नाही. आम्ही डायरेक्ट असतो. जे बोलायचं आहे ते रोख आणि ठोक म्हणून सांगतोय की जे महेंद्र दळवींनी केलेले काम, महेंद्र दळवींनी केलेले विकास कामं आणि तुमची विकास कामं होऊन जाऊ द्या. आमचे आमदार तर तुमच्या बरोबर बाईट करायला तयार आहेत. तुमची तयारी पाहिजे. डिबेट करायची तुमची तयारी असेल तर तुम्ही आमच्या महेंद्र शेठ बरोबर बसायला तयार राहा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा यूज अँड थ्रो करणारा पक्ष आहे. कारण याचं जिवंत उदाहरण रोहा तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष हरिचंद्र वाजंत्री, ज्याचं तुम्ही रोज आता ऐकताय काय फ्रॉड आहे, काय भोमटाय, हे ऐका तुम्ही सगळं. आता त्या कार्यकर्त्याला उपाध्यक्ष, त्यांचा पोरगा तर मला वाटतंय तो विधानसभेचा युवा चढेराव विभागाचा युवा अध्यक्ष, हे बोलतोय म्हणजे माझ्याकडे फोटो आहेत, पत्र आहेत, त्यांना दिलेलं पत्र, ते करत असलेलं भाषण, याचं सगळं माझ्याकडं क्लिअर कट आहे. आणि आता ते काय सांगतायत की ते आमच्या पक्षातून आम्ही 1 वर्षापूर्वी हकालपट्टी केले. काय केलंय की चढेराव विभाग बांधायचा होता तिथपर्यंत हरचंद वाजंत्रीला वापरला आणि आता फेकायचं आहे म्हणून सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यूज अँड थ्रो, हे जे कार्यकर्ते सगळे फडफड करतायत ना, ते त्यासाठी वापरणारी फेकणार. मला सांगाव या रोह्यात कोणाचीच लायकी नाही हो आमदार व्हायची, कोणच खासदार होऊ शकत नाही. परंतु इथं कार्यकर्त्याला वरती येऊन देण्याचंच नाही हे काम आहे. हे करणारं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. कितीतरी बलाढ्य नेते जे आमदार होऊ शकतात, परंतु त्यांना सर्व बाजूने दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेष करून आज विशेष सांगावंच असं वाटतंय, ज्या वेळेला त्यांचे इलेक्शन होते तिथपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याच्याबरोबर बांधून देण्याचं काम, जखडून ठेवण्याचं काम, गोड बोलून देण्याचं काम केलं. आता त्यांची गरज सरलेली आहे. आता निवडणुका लागणार आहेत त्या कार्यकर्त्यांच्या लागणार आहेत. आता निवडणुका येणार आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका येणार आहेत. आणि म्हणून बरेच नेते बोलून गेले की तट करे, काय तट करे या शब्दात तट करण्याचं काम आता चालू केलेलं आहे. कारण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला तट प्रत्येक गावागावात दिसायला पाहिजेत, हीच भूमिका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं केलेली दिसून येत आहे.
कारण आता निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना भांडणं लावायची आहे. आता कार्यकर्त्यांनी भांडणं हे कार्यशून्य कार्यकर्त्यांनी समजायला पाहिजे. कारण त्यांच्या निवडणुका होत्या तेव्हा एकत्र या, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, याला बोलो त्याला बोलो, सगळ्यांना बोलो, या सगळ्यांनी स्टेजवर बसा. आता का नाही वाटत की आपल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, आपल्याला एकत्र राहायचं आहे, आपण एकत्रपणे काम करायला पाहिजे, अशी भूमिका नाहीये. म्हणून हे सगळं जे काही षडयंत्र रचलं जात आहे हे तट करण्याचं राजकारण इथं चालू आहे. आणि हे सामान्य जनतेला सूचित करण्यासाठी खरं मध्ये ही पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेतून मी निश्चित सांगतोय, यापुढे आमच्या तिन्ही दैवतांबाबत कोणीही बोलण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना स्टाईलमध्ये उत्तर दिलं जाईल. आम्हाला कुठे जावं लागणार नाही, आम्ही इथंच तयार आहोत आणि सगळ्या बाजूनीशी तयार आहोत. परत एकदा सांगतोय की बघा, सर्वसामान्य जनतेतून आलेला नेता आमचा दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी 2-3 वेळा सांगितलंय की तटकरेंनी माझ्या समोर येऊन डिबेट करावं. मी तयार आहे डिबेटला, परंतु हिम्मत झालेली नाही आजपर्यंत डिबेट करण्याची. कारण महेंद्र दळवी हे ज्या कॅटेगरीतून तयार झालेले आमदार आहेत, हे तळागाळातून आज आमदार झालेत. त्यामुळे सर्व खाचा खोचा ते आमच्या आमदारांकडे आहे. म्हणून बघा, एका आमदारांनी सांगितलं राजीनामा द्या, दुसरे आमदार साहेब आमचे सांगतायत की डिबेटला या. नो रिप्लाय. कारण रिप्लाय द्यायचाच नाही, रिप्लाय द्यायला पुढे यायचाच नाही, दुसऱ्यांना पाठवण्याचं. तुम लढो, हम कपडे सांभाळते, अशी परिस्थिती या ठिकाणी चाललेली आहे. या रोह्यातल्या अनेक, मी सांगितलं की वेळोवेळी सांगितलं, आज ही निश्चित निषेधाची पत्रकार परिषद आहे. ज्या वेळेला विकासात्मक कामांची देखील पत्रकार परिषद असेल त्यावेळेला रोह्याचा विकास काय झालाय, रोह्याचा विकास कशा पद्धतीने चाललाय, एकाच कामासाठी किती वेळा एकाच कामावरती किती खर्च केले, कुठल्या जमिनी कुठे गेलेल्या आहेत, कोणत्या जमिनीचा वापर कशासाठी केलेला आहे, या सगळ्याचा इतिहास आमच्याकडे आहे. सगळा इतिहास, सगळा पुरावे आम्ही थांबवून ठेवलेले आहेत. परंतु जो विषय कालांतराने ज्या विषयाकडे आम्ही जाणार आहोत त्या विषयाकडे निश्चित जाणार आहोत. परंतु ही जी काय पत्रकार परिषद आहे ही निश्चित आमचे सगळा इतिहास, सगळा पुरावे आम्ही थांबवून ठेवलेले आहेत. परंतु जो विषय कालांतराने ज्या विषयाकडे आम्ही जाणार आहोत त्या विषयाकडे निश्चित जाणार आहोत. परंतु ही जी काय पत्रकार परिषद आहे ही निश्चित आमचे गोरगरिबांचे कैवारी भरतशेठ गोगावले यांच्या समर्थनार्थ आहे. दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी जे जे कार्य केले, जे जे बोलले त्यांच्या समर्थनार्थ आहे. त्याचबरोबर आमचे शिवसेनेची तोफ, रायगडची तोफ महेंद्र थोरवे यांनी ज्या ज्या गोष्टी जाहीरपणे उघड केल्या आहेत त्यांच्या समर्थनार्थ ही पत्रकार परिषद आहे. रायगड जिल्ह्यामध्ये मी जे करीन तेच होईल, पण असं होणार नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा, प्रत्येकाला मोठं होण्याचा अधिकार आहे. याचा पूर्वीचा इतिहास पाहिला तर सुनील तटकरेने ज्यांच्यामुळे मोठे झाले त्यांच्याशी सगळ्यांशी गद्दारी केलेली आहे. आदरणीय अंतुले साहेब असतील, आदरणीय शरद पवार असतील, आदरणीय अशोक साबळे असतील, या ठिकाणी कैलासवासी माणिकराव जगताप असतील, अशा अनेक लोकांशी गद्दारी केलेली आहे. नवे तर भाई पाशीलकरांना सुद्धा घरी बसवण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं आहे, असं माझा त्यांच्यावर आरोप आहे. आणि म्हणून मी सांगतो, 1 तारखेला आमचे नामदार भरतशेठ गोगावले यांचा जो वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात झाला, संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे बॅनर लागले. आणि हा माणूस ह्या रायगड जिल्ह्यामध्ये मोठा होतोय, ही खऱ्या अर्थाने पोटदुखी तटकरे आणि तटकरे कुटुंबाला पडलेली आहे आणि त्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी ध्यास घेतलेला आहे. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला की पालकमंत्रीपद खऱ्या अर्थाने हिशोबाने म्हटलं तर ज्यांचे आमदार जास्त त्यांना पालकमंत्री असं अजित पवारांचं वक्तव्य होतं. आणि मग एक पालकमंत्री पदासाठी एवढा घाटाटोप केल्यामुळे हे रायगड जिल्ह्यातलं वातावरण दूषित करण्याचं काम जे आहे ते काम सुनील तटकरे आणि त्यांच्या लोकांकडून केले जात आहे. या ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या जाते. घारेंना काय अधिकार आहे हो? घारेंना आमच्या सुनील तटकरे, घारेंना आमच्या भरतशेठ गोगावले बोलण्याचा अधिकारच नाही. त्या घारेंनी महायुतीचा
त्यांनी धर्मच पाळला नाही, त्यांनी उघड विरोधात बंड केलं. आणि मी सांगेन तुम्हाला, राष्ट्रवादीच्या लोकांनी त्याला मतदान केलं नाही, त्यामुळे राष्ट्रवादीच्या लोकांना आमच्या आमदारांचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही. पण मी सांगू इच्छितो की खासदार सुनील तटकरेला महायुती म्हणून आमचे श्रीवर्धनचे लोक असतील, आमचे महाडचे लोक असतील, आमचे अलिबागचे आमदार असतील, सर्व लोकांनी, पेठचे असतील, सर्व लोकांनी पक्षाचा आदेश, आदरणीय त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश पाळून आम्ही खासदार, एकमेव खासदार, या महाराष्ट्रातून एकमेव खासदार निवडून देण्याचं काम शिवसेना आणि युतीने केलेलं आहे. आणि केवळ त्याची लाज राखण्याचं काम आमचे केलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्यावेळेस ते बोलत होते, मी खासदार राष्ट्रवादीचा नसून मी महायुतीचा खासदार आहे. परंतु 5 महिने नाही गेले तर त्यांनी ताबडतोब त्यांनी त्यांचं रूप दाखवलंय आणि आमच्या विरोधात काम करतायत. झालेल्या निवडणुकीमध्ये, आमदारकीच्या निवडणुकीमध्ये महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवी असतील, आमचे आमदार भरतशेठ असतील, यांच्या विरोधात उघड लोकांना काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच भरतशेठ मंत्री झाले तर पालकमंत्री होऊ नये म्हणून हा त्यांचा खटाटोप चाललेला आहे. आणि त्यांच्या बगलबच्च्यांना जे मुलाखत या सांगतायत ते अत्यंत चुकीचं असून आमचं चॅलेंज आहे, त्यांनी कुठेही रस्त्यावर यावं. आज ते म्हणतात की आम्हाला फिरून देणार नाही. मी सांगू इच्छितो की आमचे गैबी म्हणाले, आमच्या माणगावचे, की शिवसैनिकांना फिरून देणार नाही. मी आत्ताच सांगतो त्यांना, तिच्या घरासमोर येतो, कुठे येऊन ते सांगावं. त्या ठिकाणी सुभाष केकांनी, कार्याध्यक्ष, आमच्या संपर्क प्रमुखावर बोलले की प्रमुखाचा संपर्क फक्त 7 वाजता असतो. अरे तुला काय माहिती, तू तुझ्या ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा माणूस, संपूर्ण मतदारसंघामध्ये काम आम्ही करणार आहोत, संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करणारे आम्ही मंडळी आहोत. आणि म्हणून मी त्याचे बगलबच्चे जे सांगतायत त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही उगाचच या भानगडीत पडू नका. आणि सुनील तटकरे शहाणे असतील तर त्यांनी थांबवावं आणि पुन्हा पालकमंत्री पदासाठी आमच्या भरतशेठ गोगावलेंना या ठिकाणी खऱ्या अर्थाने सहकार्य करावं. आदरणीय नेत्यांच्या मनामध्ये आहे, परंतु केवळ आणि केवळ वरती दबाव आणायचा. पालकमंत्री पद आपल्या घरात पाहिजे, आमदार आपल्या घरात पाहिजे, सर्वची पद घरात पाहिजे आणि आपल्याच घरातल्या लोकांना मोठं करायचं. अरे कोण लायकीचं नाही का या सुविधा मतदारसंघामध्ये आमदार होण्यासाठी? कोण लायकीचं नाही का या ठिकाणी नामदार होण्यासाठी? परंतु केवळ आणि केवळ सर्व पद आमच्याच घरात पाहिजे, आम्हालाच पाहिजे, अशा प्रकारचं काम चाललेलं ते अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. आणि विकासाच्या बाबतीत ते बोलतायत, विकास काय केलं? आमचा कोल्हाटचा बघितला आपण, 17 वर्ष आली मुंबई गोवा हायवे, तुम्ही गेल्या खासदारात, आमदारात, मंत्री आहात, गेले 15-17 वर्ष तुमच्या घरामध्ये सगळी पद आहेत, परंतु त्यांच्या घराजवळचा, त्यांच्या अगदी होम ग्राउंडचा जर रस्ता होत नसतील, पूल होत नसेल तर खऱ्या अर्थाने ही नामुष्की आहे त्यांची. आणि खऱ्या अर्थाने अवलोकन करायला पाहिजे की हा मुंबई गोवा हायवे रोड हा थांबलाय आणि जो रगडलाय हे खऱ्या अर्थाने पाप सुनील तटकरेचंच आहे. आणि त्या आपण लोकांना पाहतो किती लोकांचा शाप आहे, किती लोकांचे अपघात होते, किती लोकांना त्रास होतोय. आणि म्हणूनच मी सांगेन, पहिल्यांदा त्यांनी काम करावं, मुंबई गोवा हायवे तातडीने सुरू करण्यासाठी, तातडीने पूर्ण करण्यासाठी शासनामध्ये राहून त्यांनी मदत करावी, अशा प्रकारची माझी त्यांना विनंती आहे. त्याचबरोबर रोहा तालुक्यातला विकास असेल, श्रीवर्धन मतदारसंघाचा विकास असेल, हा विकास शासनाच्या माध्यमातून होतोय, वैयक्तिक पैशातून होत नाही. काल झालेला इथं शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा, त्या ठिकाणी काय कोण नव्हते, शिवतज्ञ कोण नव्हते का? फक्त स्वतःच्याच घरातील लोकांना बोलवलं, या ठिकाणी आमच्या लोकांना बोलवलं नाही. या ठिकाणी श्रीवर्धन मतदारसंघामध्ये शासनाचे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला युतीचा धर्म पाळला जात नाही. आणि म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते नाराज आहेत, शिवसैनिक नाराज आहेत. केवळ स्वतःचे फोटो लावायचे, स्वतःच्या मुलीचा फोटो लावायचा, स्वतःच्या मुलगा माजी आमदार आहे तरी आमदार म्हणून लावायचा आणि फक्त आपल्या घरातील लोकांचे फोटो लावायचे, बाकीच्या लोकांचे फोटो लावायचे नाहीत, बाकीच्या लोकांना कार्यक्रमाला बोलवायचे नाहीत. आणि युतीचा धर्म, प्रांताध्यक्ष असलेल्या माणसाने प्रथम तुम्ही महायुतीचा धर्म पाळावा आणि मगच आम्हाला सांगावा की युतीचा धर्म पाळला की नाही. अरे गद्दारी आम्ही केलीच नाही. गद्दारी आम्ही गप्प बसलो. लोकसभेमध्ये आमचे सांगितलं ते सर्व आमचे मंडळी की लोकसभेमध्ये आमच्या लोकांनी अगदी छातीवर दगड ठेवून त्यांनी काम केलेलं आहे, पण नंतर त्यांनी ताबडतोब विरोधात काम केल्यामुळे आमचे लोक नाराज झाले. म्हणूनच आम्ही आज सांगतो की येणारी कुठलीही निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युती करेल, परंतु राष्ट्रवादीची युती होणार नाही, हा आमचा ठाम मत आहे. वरिष्ठांनी काही आदेश दिला तरी आम्ही त्याचं पालन करणार नाही. स्थानिक लेवलला जे आमचे कार्यकर्ते सांगतील ते कार्यकर्त्यांचा आम्ही त्या ठिकाणी विचार केला जाईल आणि भविष्य कालावधीमध्ये आमचा पक्ष वाढवायचा हा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. ते करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. अशा प्रकारचं या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.